श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले YM3 क्लासेस या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे। आज आपण गणित या विषयातील गुणाकाराच्या ट्रिक्स म्हणजेच मॅथ्सचं मल्टिप्लिकेशन ट्रिक्स याचा अभ्यास करणार आहोत। चला तर वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये काही सेकंदामध्ये गुणाकार कसा करायचा ते आपण पाहणार आहोत। इथं पहिलं उदाहरण आपण लिहिलेलं आहे। ही ट्रिक कधी वापरायची? ज्या वेळेला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असतो, त्यामध्ये एकक दोन्ही संख्या जो गुणाकार दिलेला आहे त्या दोन्ही संख्यांच्या एकक स्थानांची बेरीज ही 10 यायला पाहिजे। इथं आपण उदाहरण बघत आहोत 29 गुणिले 21। मग इथं 29 मध्ये एकक स्थानी 9 आहे व 21 मध्ये एकक स्थानी 1 आहे। मग 9 अधिक 1 बरोबर 10। नंतर त्याच्या ट्रिक कधी वापरायची? दशक स्थान ही दोन्ही गुणाकारांची समान पाहिजेत। इथं 29 मध्ये दशक स्थानामध्ये 2 आहे आणि ह्याच्यामध्ये 21 मध्ये दशक स्थानामध्ये 2 आहे। त्यामुळं आपण ही ट्रिक ह्या एक्झाम्पल मध्ये किंवा ह्या उदाहरणामध्ये वापरू शकतो। आता आपण पाहायचंय की काही सेकंदामध्ये ह्याचा गुणाकार आपण कसा करावा। ह्याच्यामध्ये एक एकक स्थान म्हणजे हे 21 मध्ये हे एकक स्थानी 1 आहे, 29 मध्ये एकक स्थानी हा 9 आहे। ह्या दोन्हींचा पहिल्यांदा आपण गुणाकार करून घ्यायचा। 9 गुणिले 1 येणार आपलं उत्तर 9। पण इथं फक्त एका डिजिटमध्ये उत्तर लिहायचं नाही, गुणाकार हा करताना नेहमी 2 डिजिटमध्ये लिहायचं आन्सर त्याचं। मग इथं आपण 0 9 लिहायचं। मग नंतर पुढं याचा गुणाकार करताना कसा करायचा? इथं दशक स्थानी 2 आहे, इथं पण दशक स्थानी 2 आहे। मग फक्त आपण ह्याचा विचार करायचा, ह्या दशक स्थानाचा विचार करायचा। ह्या दशक स्थानाच्या पुढील अंक कोणता आहे? 2 नंतरचा पुढील अंक 3 आहे। म्हणून आपण करताना गुणाकार कसा करायचा? 2 गुणिले 3। 2 गुणिले 3 किती येणार? 6 येणार। मग आपल्याला ह्याचा गुणाकार पहिल्याचा 21 गुणिले 29 चा गुणाकार काय येणार? 609। आता अशा प्रकारचं आपण पुढील उदाहरण बघूया, त्यामुळे तुम्हाला हे उदाहरण लगेच समजेल। दुसरं उदाहरण आहे 18 गुणिले 12। मी सांगितलेलं तुम्हाला ही ट्रिक कधी वापरायची? ज्या वेळेला गुणाकार दिलेला असतो 2 अंकी संख्यांचा, त्यावेळेला एकक स्थानांची बेरीज ही 10 यायला पाहिजे। इथं एकक स्थानी 8 आहे, ह्यामध्ये एकक स्थानी 2 आहे। 8 अधिक 2 किती? 10। आपण ही ट्रिक वापरू शकतो। अजून एक काय सांगितलं नियम की दशक स्थाने ही समान पाहिजेत। इथं 1 आहे, इथं 1 आहे, मग आपण ही ट्रिक वापरू शकतो। मग करताना उत्तरमध्ये कसं लिहायचं? 8 गुणिले 2, 8 दुनी 16। आणि मी काय सांगितलं? दशक स्थानच्या पुढील अंक ह्याचा गुणाकार ह्याच्यामध्ये लिहायचा। 1 गुणिले 2 किती? 2। त्याचे उत्तर ह्याचं आपलं येणार 216। आता पुढील आपण उदाहरण बघूया। तिसरं उदाहरण मध्ये 31 गुणिले 39। आता इथं बघा एकक स्थानी 1 अधिक 9 किती येणार? 10 आणि दशक स्थान पण समान आहेत, त्यामुळं आपण ही ट्रिक इथे वापरू शकतो। आता 1 गुणिले 9 किती येणार? 9। मी वरती काय सांगितलं?
एका डिजिटमध्ये उत्तर लिहायचं नाही, त्यामुळं 09 असं लिहायचं. मग आपल्या इथं दशक स्थानी काय आहे 3 आहे. मग 3च्या पुढील संख्या कोणती येणार? 4 येणार. 3 गुणिले 4 किती येणार? 12. त्यामुळं आपला आन्सर इथं काय येणार? 1209. आता अजून पुढे 2 अजून उदाहरण पाहूया, त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक लगेच लक्षात येईल. पुढील उदाहरण आहे 112 गुणिले 118. आता बघा ह्याच्यामध्ये एकक स्थानी 2 आहे, ह्याच्यामध्ये एकक स्थानी 8 आहे. 2 अधिक 8 10 आणि दशक स्थान 11 11 ही समान आहे, त्यामुळे आपण ही ट्रिक इथं वापरू शकतो. 2 गुणिले 18 किती येणार? 2 गुणिले 8 किती येणार? 16. इथं दशक स्थानी 11 आहे. 11च्या पुढील संख्या कोणती आहे? 12. 11 गुणिले 12 किती येणार? 132. अजून एक उदाहरण घेऊया आपण. पुढील उदाहरण आहे 53 गुणिले 57. आता इथं बघा एकक स्थानी 3 आहे, ह्याच्यामध्ये एकक स्थानी 7 आहे. ह्या दोन्हींची बेरीज किती होते? 10 होते. आणि दशक स्थानी किती आहे? 5. इथं पण 5 आहे, त्यामुळे आपण इथं ही ट्रिक वापरू शकतो. 3 7 21. 5च्या पुढील अंक कोणता आहे? 6. 5 सक्क 30. तुम्हाला हे समजलं आहे का? हे मला कमेंटमध्ये सांगा. जर समजलं नसेल तर मला तुम्ही मेसेज करून किंवा कमेंट करून विचारू शकता. मी तुम्हाला ह्याच्यासारखाच अजून एक व्हिडिओ तयार करून समजावून सांगेन. मग जर समजलं असेल जर तुम्हाला, तर कमेंटमध्ये मी काही तुम्हाला उदाहरण देत आहे, ती तुम्ही मला कमेंटमध्ये त्याचा आन्सर सांगायचा आहे. पहिलं एक्झाम्पल 49 गुणिले 41. दुसरं 51 गुणिले 59. तिसरं 117 गुणिले 113. चौथं 43 गुणिले 47. पाचवं 29 गुणिले 21. ह्याचं आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण गणितातील गुणाकारामधील ट्रिक्स म्हणजेच मल्टिप्लिकेशन ट्रिक्स पाहिल्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मी जे एक्झाम्पल दिलेले आहेत त्याचं आन्सर कमेंट करून सांगा मला. व आपल्या YM3 क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलवरती प्रेस करून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा. थँक्यू.